एक मोठी बातमी, मुंबई महापालिकेत नव्या गाड्यांवरून आता नवा वाद निर्माण झालाय। स्कॉर्पिओ ऐवजी इनोवा क्रिस्टाचा प्रस्ताव देण्यात आलाय। नव्या गाड्यांचा प्रस्ताव लवकरच मनपा आयुक्तांकडे देण्यात येतोय। 6 महिन्यांपूर्वीच्या गाड्या सोयीच्या वाटेनात जानेवारीतच मनपाने स्कॉर्पिओची खरेदी केली होती। अतिशय खळबळजनक असं हे माहिती आता समोर आहे। मुंबई महापालिकेत नव्या गाड्यांवरून आता नवा वाद निर्माण झालाय। स्कॉर्पिओच्या ऐवजी आता इनोवा क्रिस्टाचा प्रस्ताव देण्यात आलाय। नव्या गाड्यांचा प्रस्ताव लवकरच मनपा आयुक्तांकडे देण्यात येतोय। 6 महिन्यांपूर्वीच्याच गाड्या आता सोयीच्या वाटेनात का, हा सवाल आता या निमित्ताने निर्माण होतोय। जानेवारीतच महानगरपालिकेने स्कॉर्पिओची खरेदी केली होती। जे वैधानिक समितीचे अध्यक्ष आहेत, उपमहापौर आहेत, यांनी सर्वांनी मिळून आम्ही मागणी केली होती की आता जी वाहनं आम्हाला दिलेली आहेत या गाड्या बदलण्यात याव्या, याविषयी तक्रार होती आणि त्या पद्धतीने प्रशासनाकडे आम्ही गटनेत्यांच्या बैठकीत आम्ही मागणी केली होती। त्यानुसार आताच्या ज्या गाड्या आहेत या बदलून नवीन क्रिस्टा गाड्या घ्याव्यात असा माझ्या माहितीप्रमाणे प्रस्ताव येतोय। आम्ही मागणी केली होती की आमच्या गाड्या बदला आणि प्रशासनाने ते मान्य केलं होतं की होय, याबाबत आम्हालाही तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत। त्या अनुषंगाने आता नवीन गाड्या येतील अशी आमची माहिती आहे। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्या सोबत जोडलेत। मीनाक्षी, आपण पाहतोय की 6 महिन्यापूर्वी ज्या गाड्यांची खरेदी केली होती स्कॉर्पिओ गाडी आणि त्यानंतर आता ती गाडी बदलण्यासंदर्भातला एक प्रस्ताव देण्यात येतोय। मुंबई महापालिकेत नव्या गाड्यांवरून नवा वाद निर्माण होतोय। त्यामुळे केवळ 180 दिवसातच ही गाडी कशी काय अस्वस्थ वाटू शकते, हा गंभीर प्रश्न निर्माण होतोय। या प्रकरणाबाबतची सविस्तर काय माहिती आहे? निश्चितच कारण महापालिकेनं जानेवारी महिन्यामध्ये ज्या आहेत त्या या स्कॉर्पिओ एन गाड्या ज्या आहेत त्या पदाधिकाऱ्यांसाठी खरेदी केल्या होत्या। खरं तर सभागृह नेते असतील किंवा मग विरोधी पक्ष नेते असतील किंवा मग काही समितीचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्यासाठी या स्कॉर्पिओ एन गाड्या ज्या आहेत त्या जानेवारी महिन्यामध्ये खरेदी केल्या होत्या। पण मात्र या गाड्या सोयीच्या नसल्याचं देखील सांगितलं जात आहे। स्वतः आपण पाहतोय की या संदर्भामध्ये तक्रार जी आहे ती सभागृह नेते गणेश कणकर यांनी केलेली आहे आणि तशी मागणी देखील केलेली आहे। मात्र आता या सगळ्यानंतर पालिका प्रशासनानं एक प्रस्ताव तयार केलेला आहे। जे सभागृह नेते आहेत किंवा मग विरोधी पक्ष नेते आहेत किंवा मग 3 समितीचे काही अध्यक्ष आहेत त्यांच्यासाठी नव्यानं इनोवा क्रिस्टा गाडी जी आहे ती देण्यात यावी यासाठीचा हा प्रस्ताव आहे आणि तो प्रस्ताव आता लवकरच पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडे मंजुरीसाठी देण्यात येणार आहे। पण प्रश्न असा उपस्थित होतोय, खरं तर ज्यावेळी महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्या आणि त्यानंतर एकूणच नगरसेवकांची संख्या वाढली आणि त्यानंतर जी वर्दळ आहे ती सुरू झाली आणि त्यानंतर पदाधिकाऱ्यांची ये जा पाहताना या गाड्या ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या होत्या। खरं तर स्कॉर्पिओ एन ही गाडी पदाधिकारी असतील आणि विरोधी पक्ष नेते असतील किंवा मग स्वतः आपण पाहतोय की सभागृह नेते यांच्यासाठी या गाड्या देण्यात आलेल्या होत्या। पण मात्र आपण पाहतोय की महापौर रितू तावडे यांच्यासाठी 30 ते 35 लाखांची इनोवा क्रिस्टा हायब्रिड गाडी जी आहे ती देण्यात आली आणि त्यानंतर आपण पाहतोय की या गाडीवरना एक चर्चा जी आहे ती आता सध्या रंगू लागलेली आहे। कारण जे इतर पदाधिकारी आहेत त्यांच्यासाठी इनोवा क्रिस्टाची आता ही मागणी होत आहे। कारण पालिका प्रशासनाच्या या खर्चावरती आता वेगवेगळे प्रश्न उपस्थित होत आहेत आणि आता या सगळ्याच पालिकेवरती आलेल्या या खर्चाचा भार आता याची देखील वेगळी चर्चा रंगू लागलेली आहे। त्यामुळे पालिका प्रशासनाकडनं आता लवकरच हा प्रस्ताव जो आहे तो पालिका आयुक्तांकडे दिला जाणार आहे आणि मंजुरी देखील यावरती लवकरच दिली जाणार असल्याचं देखील म्हटलं जात आहे। पण मात्र पालिकेवरती आलेला जो खर्चाचा भार आहे यावरनं आता एक वेगळी चर्चा जी आहे ती जोरदार सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। करण, नक्कीच मीनाक्षी, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।